नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता गुरुवारी आहे गुरुपुष्यामृत योग. तर कारण की हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तर हा आल्यामुळं आपल्या घरामध्ये एखादी कोणती आपली कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल तर आता औदुंबर वृक्षाचं जे पान आहे तर ते पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. तर आता गुरुपुष्यामृत योग हा सकाळी 6:23 चालू होणार आहे आणि मग उत्तर रात्री 8 वाजेपर्यंत हा जो काळ आहे तर चालू राहणार आहे. म्हणून मग या वेळेमध्ये आपल्याला हे जे औदुंबराचं वृक्षाचं पान आहे तर हे पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. त्याचा आपल्याला कसा उपाय करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीची एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा आर्थिक अडचणी असेल किंवा मुलांचे विवाहाबद्दल असेल, घरामध्ये एखादी व्यक्ती नोकरी करत आहे तर नोकरीबद्दल असेल, जे पण काय असेल तर त्यासाठी मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण की गुरुपुष्यामृत योग या दिवशी जर आपण काही सेवा उपाय केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. म्हणून मग हा जो योग तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळेल. म्हणून मग हा उपाय कसा करायचा आहे तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. तर सगळ्यांना तर माहितीच आहे, औदुंबर वृक्षाचं नाव आपण ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस दत्तगुरूंचे दर्शन आपल्याला सगळ्यात अगोदर डोळ्यापुढे येत असतं. कारण की दाह शमन करणारा दैवी वृक्ष असे औदुंबराचे वर्णन केले जाते. आणि हा जो वृक्ष आहे तर नेहमी हिरवागार राहतो आणि थंडगार छाया देणारा हा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी ओळखला जात आहे. तर मग हा जो वृक्ष आहे तर भारतामध्ये सगळीकडे हा महावृक्ष आढळत असतो. तर जिथे कुठे मुबलक पाणी असते तर अशा जमिनीमध्ये हा वृक्ष वाढत असतो. आता या वृक्षाची आपण जर दररोज सेवा केली म्हणजेच की दररोज पूजा केली किंवा मग दररोज आपण ह्या औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणा घातल्या तर आपत्ती प्राप्त होते असे म्हटले जाते. त्यामुळे मग आपल्याकडून जेवढ्या सेवा करणं होत असेल तेवढ्या सेवा आवर्जून करायचं आहे. आणि हा गुरुवार आहे, मग गुरुवारच्या दिवशी आपण ज्याप्रमाणे मंदिरामध्ये जाऊन श्री गुरुदेव दत्त यांचं म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ यांची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला मग हा एक उपाय करायचा आहे. तर हे जे पान आहे तर आपल्याला दिवसभर तुम्ही कधी पण हा उपाय करू शकता. जर तुम्हाला 12 ते 12:30 या वेळेमध्ये कोणतीच सेवा करू नका, कारण की या वेळेमध्ये दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळं मग तुम्ही एवढा वेळ सोडून मग दिवसभरातून कधीही हा उपाय करू शकता. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर जात असताना एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे. कारण की आपला गुरुग्रह बळकट व्हावा, माता लक्ष्मीला प्रिय जी आहे तर ती हळद सगळ्यात जास्त प्रिय असते. म्हणून मग आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू पाण्यामध्ये टाकून घेऊन जायच्या आहेत. तिथे गेल्यानंतर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपण जे जल घेऊन गेलं आहे तर ते जल आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर मग जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे आणि तिथे तुपाचा दिवा पण आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की औदुंबर वृक्षाच्या खोडावरती आपल्याला डोकं ठेवायचं आहे आणि आपली जी पण काय इच्छा आहे, ज्यासाठी तुम्ही पान घेऊन जाणार आहात त्याबद्दल मग श्री गुरुदेव दत्त यांना प्रार्थना करायचं आहे आणि सांगायचं आहे. आणि त्यानंतर मग औदुंबर वृक्षाच्या आपल्याला 7 म्हणा किंवा तुम्ही 11 प्रदक्षिणा घालू शकता. प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत. आणि त्यानंतर मग ते एक पान आपल्याला तोडायचं आहे आणि ते पान तोडल्यानंतर ते पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. आता घरी घेऊन येत असताना मध्येच रस्त्यामध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कोणाच्या घरीही न जाता किंवा इतर कुठले कामं न करता सरळ घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आता आपण तर दररोजच देवपूजा करत असतो, पण गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे आपण सगळे देव उजळून घेतल्यानंतर देवांचे वस्त्र बदलत असतो. घरामध्ये पण आपण उंबरट्याला हळदीचं लेपन करत असतो. इतर गुरुवारी तर करतच असतो, पण या दिवशी पण जास्त करत असतो कारण की गुरुपुष्यामृत योग आहे आणि गुरुवार पण आहे आणि श्रावण महिना पण आहे म्हणून. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, हळदीचं लेपन केल्यानंतर दरवाजाच्या बाहेर माता लक्ष्मीचे पावलं काढायचं आहे. घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे आपल्याला, तर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता देवघरामध्ये आपण दररोजच दिवा प्रज्वलित करून घेत असतो, पण हा दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे. कारण की आपण कोणतीही सेवा उपाय करत असताना
आपण जो दिवा प्रज्वलित करत असतो तर त्या सेवेची म्हणा किंवा तो जो उपाय करणार असतो त्याची साक्ष म्हणून आपल्याला हा वेगळा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुम्ही पंती घेऊ शकता किंवा मग इतर जो घरामध्ये दिवा असेल तर तो दिवा घेऊन प्रज्वलित करू शकता. धूपदीप लावायचा आहे आणि तुम्ही जे पान आणलं आहे ते पान गंगाजल टाकून मग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुंकवाने थोडंसं कुंकामध्ये त्यामध्ये पाणी टाकायचं आहे किंवा मग तुमच्याकडे चंदन असेल तर त्या चंदन घेऊन मग त्यामध्ये पाणी टाकून ते जे पान आहे तर त्या पानावरती तुमची जी पण काही इच्छा असेल, आता घरामध्ये मुलामुलींची विवाह जुळून येत नसतील किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही किंवा घरामध्ये इतर काही तुमच्या अडचणी असतील, घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल, जे पण काय असेल तर ते कमी अक्षरामध्ये एखादी काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने मग आपल्याला त्या पानावरती तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, ते जे पान आहे तर तुमच्याकडे श्री गुरुदेव दत्त यांचा फोटो म्हणा किंवा मूर्ती असेल तर त्यांच्या पुढे हे पान ठेवायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती असेल तर त्यांच्या पुढे हे पान ठेवायचं आहे. त्या अगोदर आपल्या उजव्या हातामध्ये ते पान घ्यायचं आहे आणि तुमची जी इच्छा असेल त्या पानावरती लिहिलेली ती इच्छा मग सांगायचं आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि त्यानंतर ते पान अर्पण करायचं आहे. ते पान अर्पण केल्यानंतर मग आपल्याला 108 वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा पण तुम्ही मंत्र म्हटलात तरीही चालेल किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा पण मंत्र म्हटलात तरीही चालेल. तुम्ही कोणताही मंत्र म्हटलात तरीही ते आपल्या गुरूंपर्यंत पोहोचत असतो. म्हणून ह्या तिन्ही मंत्रापैकी किंवा तुम्ही 2 मंत्र म्हणू शकता, पण 108 वेळा म्हणायचं आहे आणि नंतर ते जे पान आहे तर ते पान तिथेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते पान तिथून उचलायचं आहे आणि ते पान तिथून उचलून मग काय करायचं आहे, आता जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी आहे की व्यवसाय करते, त्या व्यवसायात प्रगती होण्यासाठी तुम्ही हा उपाय करणार असाल तर त्या व्यक्तीच्या मग तिथे तिजोरीमध्ये म्हणा ठेवायला द्यायचं आहे किंवा दुकान वगैरे असेल तर तिथे ठेवायला द्यायचं आहे आणि मग तुम्ही घरासाठी हा उपाय करत असाल तर घरामध्ये जी ते तिजोरी आहे तर घरामध्येच ठेवू शकता किंवा मुलांसाठी करत असाल तर मुलांजवळ ठेवायला द्यायचं आहे किंवा मग तुम्ही घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीसाठी करत असाल तर मग त्यावेळेस मग ते जे पान आहे तर जिथे कुठे स्वच्छ वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये हे पान सोडून द्यायचं आहे. तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की जी कोणतीही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तर पूर्ण होतेच आणि मग श्री गुरुदेव दत्त यांचा पण आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आता जर तुम्हाला शक्य होत असेल तर दररोज औदुंबर वृक्षाच्या 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण की धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलं गेलं आहे की कुष्ठरोग बरे होतात जर तुम्ही दररोज औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यामुळे आणि एखाद्या व्यक्तीला जर आपत्ती प्राप्त होण्यासाठी पण मदत होते. म्हणून मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही गुरुपुष्यामृत योग या दिवशी पण केलात तरीही चालेल. ज्यांना दररोज करणं शक्य होत नसेल त्यांनी मग आजच्या दिवशी तरी आवर्जून हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला दररोज म्हणा किंवा गुरुपुष्यामृत योग या दिवशी जरी करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही पुढील जो गुरुवारी येईल त्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करू शकता. तर ज्यांना मासिक धर्म आहे त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस घरातील इतर व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल. तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.